राम मंडळी, एकता मित्र मंडळाच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहोत परेलला. आमच्या बाप्पाची मूर्ती कुठपर्यंत झाली आहे ते पाहायला. खूप तो माझा आवाज तुम्हाला येत असेल. तर माझ्या पुढच्या गाडीवर जिगर आणि संजू दादा आहे. त्याच्या पुढच्या गाडीवर सुशांत दादा आणि आपले काका आहेत. आणि पुढे केतन दादा आणि दिवेश दादा पुढे गेले जरा. आणि मी एकटा या गाडीवर बसलो आहे, कारण की माझ्या गाडीला मागची सीट नाही आहे. गेले कुठे? तेच बोलत होता तू झोपलाय तू बघ तिकडे ती पोरं झोपलीत बघ. कोणता पाठ आपल्याला मूर्त्या बघ दादा. काय एकता मित्र मंडळ नेहरू.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एवढी पर्वती मागे लागली डॉक्टर जातात हे जातात खरं झाला आता मूर्ती पण अजून रेडी नाही काय चाललंय काय किंवा काय चुकत असेल मागत असेल बाबा क्षमा करून घे त्या पोरं आहोत तुझ्या सणामध्ये तुझ्या आगमन असेल तुझी साथ तुझी सेवा असेल तोपर्यंत तुला तुझ्या सेवेमध्ये काही कमी पडणार नाही त्याची आम्हाला शक्ती दे आमच्या पाठीमागे ताकद दे आर्थिक स्वरूपात दे आशीर्वादरूपी दे मार्गदर्शन रूपी दे फक्त देवा मनोभावे कोणती इच्छा आकांक्षा मनामध्ये नाही आणि त्या इच्छेने तुझी सेवा करण्याचा योग आलेला आहे आणि त्या योगानेच तुझी सेवा ही पुढेही जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत ताकद आहे आमच्या सर्व पोरांमध्ये सगळी पोरं देवा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत सगळं बघतोय मी सगळीजणं बघत आहेत फक्त देवा पाठीमध्ये राहा आणि त्यांना शक्ती दे आणि कुठूनही सुद्धा तुझी सेवा करण्याची संधी दे बस देवा तुझ्याकडे हेच मागणं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की तुम्हीच कुठला तुम्ही दादा घ्या दिवेश गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय. तर आता मी आपल्या लाडक्या बाप्पाचा जो मोठा पाठ आहे त्याची पूजा करून परेलवरून रिटर्न घरी चाललो. पुढे किशनदादा काका संजूदादा जिगर आणि पुढे केतनदादा आणि दिवेशदादा आहेत. आता लवकरात लवकर तो मूर्ती बनवायला सुरू करेल. बघू पुढे काही अजून अपडेट असेल तर मी नक्कीच देईन तुम्हाला. तर आम्ही आता घरी परत आलो. आमचा जाम बेकार पोपट झाला आहे. तिकडे गेल्यावर आम्हाला कळलंय की आमची मूर्तीच रेडी नव्हती. मूर्ती तर सोडा आमचा पाठ पण रेडी नव्हता. जाम बेकार पोपट झालाय. पोपट म्हणजे काय बोलायचं पण सिद्धेशदादा लगेच आला तिकडे. त्याने आम्हाला पाठ उभा करून दिलाय तिकडे आणि आता मूर्ती बनवायला तो चालू करणार आहे. एका दिवसात मूर्ती तयार करून देतो असं बोललाय तो. करणार बोलणार म्हणजे करणार नक्की बघूया आपण. नक्कीच आणि बोलला तर करेलच.
आपण स्टुडिओ लावला होता लास्ट वर्षी तशी सेम मूर्ती होती त्यावेळेस घाटकोपरवाल्यांची. काय काय आपलं 6 दिवस बाकी तू माझा मोबाईल पाडशील. नवी मुंबईच्या राजाचं आगमन बघायला गेले तो. खूप छान आगमन झालं त्यांचं. आम्ही सोसायटीतून आमचे एक दंताचे मित्रमंडळ आम्ही आलेलो त्यांना भेट द्यायला. आता ही आपली गँग आहे, पाठी बघू शकता तुम्ही. सगळे आता येतील एक एक करून. ए पुढे या पुढे या. 1 तारीख फक्त 1 तारीख. हे लावा ना पुढे.